नमस्कार, माझा कोड क्रमांक 212. कविता सादर करते. एक होतं घरटं मोठ्या आनंदाने नांदणारं, दुःखाचा पिंजून कापूस त्याने धागा सुखाचा बांधणारं. घरटं बांधायला 4 हात आणि त्यात 4 पावलं खेळायला होती. शांत गंभीर भावाला पैंजणे बहिणीची छळायला होती. कुठेही जायला सोबत दोघे, तो एकटा बाहेर दिसत नव्हता. मुलगा मुलगी समान न्याय विश्वास माझा बसत नव्हता. पण काही दिवसातच तिचं घराबाहेर येणं बंद झालं. प्रेमाचं भांडण तंटा संपला आणि हसणंही अचानक मंद झालं. पाहता क्षणी माणसं तशी जुन्या विचारांची वाटली नाही. मग कसं भाऊ इतक्यांदा बाहेर आणि बहीण एकदाही दिसली नाही. वाटलं दिवा आजही उजळतो आहे, प्रश्न वातीचा मिटला नाही. वाटलेलंच दुनिया बदलणार नाही आणि विश्वास माझा तुटला नाही. प्रश्न मनात मोठा होता, पण मी कधी त्यांच्यासमोर मांडला नाही. समोर राहायचे ते माझ्या, पण मी कधी उमरा त्यांचा ओलांडला नाही. वर्षे सरली काही अनेक, बातमी कानांवर येऊन धडकली. एक निष्पाप कळी नराच्या द्वेष जाळ्यात होती अडकली. पण जखम होण्याआधीच तिला तो वार एकाने अडवला होता. मग वाटलं भेटावं त्या मातेला, जिने हा मावळा राजांचा घडवला होता. विचार न करता काही फार मी सरळ त्यांच्या घरात गेले. मनातलं माझ्या उलट सुलट सारं बोलून आले. म्हटलं त्याला धन्यवाद घे, पण आधी मला माफ कर. पूर्वग्रहाचं जळमट माझं तू तुझ्या जखमेने साफ कर. या दुनियेबद्दल विचार माझे सारे पक्के होते. जीव देणारे हरवले सारे आणि जीव घेणारे सख्खे होते. पण कळलं मला मी इतकी वर्ष मला हवं तेच बघत होते. काट्यात नेऊन ठेवलं आयुष्य स्वतःचं आणि तेच कुढत जगत होते. मला कोणीच कळलं नाही, मी तुम्हाला कधीच ओळखलं नाही. कोळसा वेचण्याचा छंद मला, मी हिऱ्यांना कधीच पारखलं नाही. आजही स्त्रियांविरुद्ध अनेक गुन्हे घडत आहेत, पण त्या राक्षसी पुरुषांशी मानवी पुरुषही लढत आहेत. चुकलेल्यांच्या चुका लाग, आम्ही त्याबद्दलच बोलत राहिलो. एकच माप होतं आमच्याकडेही, आम्ही त्यातच साऱ्यांना तोलत राहिलो. पण आमचाही दोष नव्हता सारा, आमच्यातल्या भीतीने हे सारं केलं. वाईट कोण आहे ते ओळखण्याच्या नादात चांगलं पाहायचं राहूनच गेलं. दुःखात तुमच्याकडे साधा तुमचा अश्रूही वळला नाही. दुःखात तुमच्याकडे साधा तुमचा अश्रूही वळला नाही. आम्हाला बाप भाऊ कळला, पण पुरुष मात्र कळला नाही. तोही म्हणाला तुमचं चुकत नाही, गुन्हा नाही ना घडत सांगून. हैवानं फिरताय तिथे कित्येक, तीही माणसाची कातडी टांगून. माणूस प्राणी असा स्वार्थी, दान दुसऱ्यांसाठी मागत नाही. कारण जळत नाही झोपडीच्याची, त्याला झळ उन्हाची लागत नाही. किंकाळी आर्त कळवळणाऱ्यांची काळजात त्यांच्या घुसत नाही. जोवर कळवळताना समोर त्याचं कोणी दिसत नाही. बळबळणारी जखम लोकांची कोरड्या सहानुभूतीने नाही भरत. आणि पाप्याच्या पापाची शिक्षा त्याच्या लिंगावरून नाही ठरत. कोणाचं जास्त चुकतं यावरून स्त्री पुरुष भांडत राहिले. आणि गुन्हेगाराच्या हाती रक्त निष्पाप माणसांचे सांडत राहिले. ऐकत होते कान माझे, तरी नजर भलतच हेरत होती. अर्धवट जळणारी मेणबत्ती घरात सूर भयानक पेरत होती. भिरभिरणारी नजर माझी मग एका बाजूला जाऊन खेळली. आणि क्षणार्धात दृष्टी माझी गडप अंधाराने गिळली. ती बहीण ती समोर होती माझ्या, तरी मला काही पाहवत नव्हतं. दृश्य माझ्या डोळ्यासमोरचं माझ्याच डोळ्यांना साहवत नव्हतं. समोर तिचे हसरे डोळे नि त्यात अपूर्ण स्वप्नांचा भास होता. फोटोत जाऊन बसलेली ती, ज्याला हाराचा गळफास होता. तीच ती अवघ्या 4 वर्षांची होती तेव्हा, जी शेवटची बातम्यांमध्ये दिसली होती. गोठ्यात गेलेली गाईच्या पण गिधाडाच्या जाळ्यात फसली होती. आता मनात माझ्याही फक्त पश्चात्तापाचा उद्रेक आहे. खरंच खूप स्वार्थी आहे दुनिया, आणि मीही त्यातलीच एक आहे. धन्यवाद.